नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना आमच्याकडून अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर व्लॉग आज छोटाच असणार आहे. तर आज व्लॉग बनवायचं कारण म्हणजे काल आमच्या घरी एक पार्सल आलं होतं आणि मी एक वस्तू ऑर्डर केली होती. तर ती वस्तू काय ती चला आपण बघूया. सो पार्सल आता रिसीव्ह झालेलं आहे आणि पार्सल काय आहे ते तुम्ही आता नक्कीच बघा. टाडा! हा आहे पिजनचा एअर फ्रायर. या ऑर्डरसाठी मी खूप मेहनत केलेली आहे. कंटिन्यू एक आठवडाभर मी ह्याला ऑर्डर प्लेस करत होते, पण हा पार्सल काय आमच्याकडे येतच नव्हतं. काल कस्टमर केअरशी खूप भांडून वगैरे फायनली ऑर्डर रिसीव्ह झालेली आहे. तर चला आपण अनबॉक्स करूया पार्सलला. आणि ह्याचे जे रिव्ह्यूज आहेत ते मी यूट्यूबलाच बघितले होते बऱ्याच जणांचे, की न ऑइल वापरता वगैरे गोष्टी फ्राय करता येतात. तर आज मी एक्सपेरिमेंट करणार आहे एखादासा. तर तुम्हाला पण नक्कीच कळवीन की एक्सपेरिमेंट आहे की नाही पॉझिटिव्ह, की फक्तच पैसे वेस्ट आहेत. हे काय आहे? अच्छा, हे आहे आपलं वॉरंटी कार्ड. 2 वर्षाची वॉरंटी आहे आपल्याला या प्रॉडक्टवरती. आणि येस, फायनली दिस इज आवर प्रॉडक्ट, एअर फ्रायर. दिसायला कसलं भारी दिसतंय. परफॉर्मन्स कसं आहे काय माहिती. परफॉर्मन्स पण होप सो छानच असेल. अजून काय आहे का बॉक्स? नाही, अजून तर काही दिलेलं नाहीये. त्याचं मॅन्युअल वगैरे नाही आलं त्याच्या सोबत. नाही दिसत आहे. अच्छा, हा, तर ह्या वॉरंटी कार्डच्या बुकमध्येच तुम्हाला QR कोड दिलेला आहे. तर त्या QR कोडला तुम्हाला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एक रेसिपी बुक येणार आहे पिजनची, आणि कॅटलॉग सुद्धा येणार आहे, गाईड वगैरे, युजर गाईड, कसं ऑपरेट करायचं वगैरे. तर तुम्ही पुढे येऊन बघा, थोडंसं दाखवते एअर फ्रायर कसा आहे. आणि हा जो वरचा काळपट भाग आहे ना, इथे पूर्ण डिस्प्ले आहे, स्मार्ट डिस्प्ले. आणि हा आपला एअर फ्रायरचा ट्रे आहे. आणि इथे सगळं आयटम्स आपले जे आहे ते एअर फ्रायर होणार आहेत. आणि स्विच आहे छानपैकी. चालू करून दाखवलं. अच्छा, चालू पण करून बघायचं का? आता मी किचन मध्ये तर नाही जाणार सध्या, आपण करू चालू. तर हे जे आहे ते सर्व काही डिस्प्ले बटन दिलेले आहेत. म्हणजे फ्रेंच फ्राईज आहेत आणि टिक्का आहे, समोसे आहेत. म्हणजे तुम्हाला जे काय करायचं असेल ना, मॅन्युअली टाइम सेट करायची गरज नाहीये. इथे ऑलरेडी सगळं दिलेलं आहे आणि टायमर जे आहेत ते ऑलरेडी सेट आहेत बाय डिफॉल्ट. तर तुम्हाला फक्त चालू करायचंय आणि चालू झालं. आवाज ऐकायला येतो तुम्हाला फॅनचा? टाइम सेट करायची वगैरे गरज आहे नाही, अजिबात गरज नाहीये. तुम्ही जर फ्रेंच फ्राईज टाकत असाल किंवा तुम्हाला काय बेक करायचं असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करायचं ऑप्शन आणि स्टार्ट करून टाकायचं. ते ऑटोमॅटिकली हा टाइमर आहे. आणि टाइम कम्प्लीट झाल्यानंतर जसं आपलं OTG आपण वापरतो, आवाज येतो, ते आपल्याला बोलवतात आणि त्याच्यानंतर बंद करायचं. युअर आयटम इज रेडी. प्रोडक्ट प्रमाणे टाइम सेट होतो की? हा, तुम्ही जे काय त्याच्यात खाण्याचा आयटम जे तुम्ही टाकाल ना, म्हणजे केक टाकला तर केकला काय गरजेचं आहे, बेकिंग, तर बेकिंगच्या ह्याच्यावरती आपण सिलेक्ट करायचं मेन्यूवरती. रोस्टिंग आहे, अजून बरंच काय काय. तर आज अक्षय तृतीया, नवीन प्रोडक्ट आले, तर आपण आपले रिच्युअल्स करून घेऊया, थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावून घेऊया. तर 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर भेटूया. कांदे घेतले तिथे मी 4, आणि जसं नॉर्मल आपण भजीला कापतो कांदा उभा असा, तसा मी कापून घेणार आहे. आणि मग नंतर तुम्हाला दाखवायलाच कसं बनवते. मी कॉन्फिडेंट नाही आहे बिकॉज फर्स्ट टाइम ट्राय करते एअर फ्रायरमध्ये. म्हणजे बघितलं बऱ्याच लोकांचे व्हिडिओ, पण आता कसं होतं ते तर तुम्हाला तर कळेलच, तुम्ही बघणारच आहात व्हिडिओमध्ये. चला मी कांदे चिरून घेते, मग भेटते. तर इथं बॅटर मी तयार करून घेतलंय. लांबडा चिरलेला कांदा आपला, बेसन पीठ आहे नेहमीप्रमाणे, आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, मीठ मसाला वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे. आणि
हा आहे आपला नवीन एअर फ्रायर. टेस्टिंग घ्यायची कसं होतं माहिती नाही आता. प्रीहीट झालेला आहे पूर्ण फ्रायर आणि आता आपण त्याच्यामध्ये भजी टाकू. गरम आहे. फायनली भजी झालेले आहेत रेडी. एवढे पण काय वाईट बनले नाही, चांगले आहेत. आता नितीनला सर्व करते आणि बघूया त्याला आवडतात की नाही, टेस्टला सेम आहेत की नाही ते. भजी टेस्ट कर आणि सांग, हॉनेस्ट फीडबॅक सांग काय वाटलं तुला. कारण हे जरा पण एक थेंब पण तेलामध्ये, म्हणजे फक्त असं नावाला शिंपडलं फक्त तेल त्याच्यामध्ये. ट्राय कर बरं. भजी अशी क्वालिटी झालेली आहे आणि एवढे भजी आहेत. खाऊन बघ, म्हणजे रेग्युलर आपण जसं तळतो भजी तशीच टेस्ट आहे की वेगळी टेस्ट आहे. केचपमध्ये टाकून टाकतो. काय वाटतं? चांगले आले कुरकुरीत. पण टेस्ट कशी आहे, म्हणजे आपण नेहमी फ्राय करतो तशीच आहे की वेगळं काहीतरी आहे? चांगली आहे. सो एअर फ्रायर इज थम्स अप. एअर फ्रायरमध्ये बनवलेत ना, म्हणजे पैसे काय वेस्ट गेलेले नाही आहेत एअर फ्रायरचे. तुम्ही पण ट्राय करू शकता. तर मंडळी, हा होता आमचा एअर फ्रायरचा एक्सपिरियन्स. जसं तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल, नितीनने एक डिश ट्राय केली आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या नळ्या असतात त्या सुद्धा ट्राय करून बघितल्या, पण त्या मला दाखवता नाही आल्या, त्या आम्ही अगोदरच खाऊन घेतल्या. तर आमच्याकडून थम्स अप आहे एअर फ्रायरसाठी. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एअर फ्राय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमचा हे कळवायला विसरू नका. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेशनमध्ये तुमचे रिव्ह्यूज नक्की कळवा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.